आईच्या दत्तात्रय देवस्थानाच्या बांधकामामध्ये माझे मित्र श्री बाबी पाटकर यांच्या आमंत्रणानुसार आईची देव दत्तात्रयाची सेवा करण्याची संधी मिळाली. हा म्हाका स्वतः भाग्य समजता की अचानक गेली ही एक सेवा करण्याची संधी म्हणजे माझे एक खंयचे तरी पूर्वजाचे एक मागणेत असले जे आयज माझे कडल्यान हे घडलं. हांव खरंच खूप अभिमान दिसता आनी खूप बरें दिसता की आमचे हिंदुत्व राखपा खातीर आमची तरुण पिढी सुद्दां हांगसर खूप हिरिरी प्रत्येकाचो सहभाग आसता हे पळोवन खूप मनाक समाधान दिसता की आयज आमचे हिंदुत्व हे अशें आसा की हे तरुण पिढी आपल्या तरुण तबला पटूक आसा तो आमचो मोरजी गांवचो एक भुरगो उत्कृश्ट तबला वाजयता तसोच हार्मोनियम वाजोवपी आसा तो आमचो ह्याच भागाचो भुरगो आसा. हे आयज आमची ही हिंदू संस्कृती फुडें व्हरपाक आमची तरुण पिढी फुडें चल्ल्या हे पळोवन खरेंच मनाक समाधान दिसता. आयज ह्या देवस्थानाचे सगळे जे आमचे कमिटी मेंबर्स आसात ते कसल्या ना कसल्या निमतान ह्या देवस्थानाचे सगळे प्रोग्राम जे आसात ते उत्कृश्टरित्या आयोजन करतात आणि ते निभावनय घालतात हे पळोवन खूप बरें दिसता. अशीच देवाची माझी मागणी आसा की तेंचे कडल्यान हे असेच प्रोग्राम बरे करून घडोवन घे आणि तेंचे कडल्यान सगळ्या आमी सुद्दां ह्या सगळ्याक आणखी पात्र जावचे अशीच हांव प्रार्थना करता आणि माझी गोष्ट आयज ह्या दत्त मंदिरात श्री साई चरित्र पारायण चालू आसा. त्या संदर्भात माझे मित्र रंगनाथ कळशावकर त्यांच्यानी आज हांगा सेवा केली किचनच्या माध्यमातून. तशीच तेणेन एक अशें सांगलें की हांगाची युवा पिढी आसा ती सुसंस्कृत जाता अशें सगळ्याक जावचें अशें तांकां दिसलें. म्हाका सांगूनशें अशें दिसता की ह्या दत्त मंदिरांत खुबशे उपक्रम राबयले गेले, वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम जाले, हांगा साहित्यीक तयार जाले, कवी तयार झाले, नाटककार तयार झाले, कीर्तनकार तयार झाले, हार्मोनियम तबला असे अनेक हंसर आमचे भुरगे घडले. हे म्हाका अभिमान आसा. आणि ह्या दत्त मंदिरात असे जर आपली सेवा दिवपी लोक आसात तर खंय तरीच कमतरता भासना, असोच वाडत वयतलें हें देवस्थान आणि तेंच्यांनी सहकार्य करचें अशी हांव अपेक्षा करता. धन्यवाद.